नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली समोर आता सचिनचा खरा चेहरा येणार आणि साक्षी जिवंत असल्याच्याही सत्य उलगडणार. त्याबरोबर आता सायली या सर्वच्या सक्षमोक्ष घरच्या सगळ्यांसमोर लावणार आणि आता मात्र सचिनवरती चांगलाच डोंगर कोसळणार. आता नेमकं काय कसं घडतं हे बघूया आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आता इथे सध्या सायली आणि अर्जुन हे दोघंजण एका कॅफेमध्ये बसलेले असतात आणि आता ते दोघंजण बोलत असतात. सायली हे अर्जुनला म्हणत असते, अहो सचिन भाऊजींच कालचं वागणं मला सुद्धा खटकलच होतं नाही. म्हणजे घरातले सगळेजण एवढे दिवस त्यांच्याशी बरे वागत नव्हते तर त्यांना किती त्रास होतोय असं ते दाखवत होते. आणि आता घरातले जर त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करतायत तर मग ते एवढे विचित्र कसे काय वागू शकतात. अर्जुन म्हणत असतो, अगं मुळात तो माणूस सुधरूच शकत नाही, तो सुधारण्याच्या लायकच नाहीये. आता पुढे त्यांच्या मधली चर्चा वाढत असते. इतक्यात चैतन्याचा फोन अर्जुनच्या फोनवर येतो. अर्जुन सायलीला बायको एकच सेकंद असं म्हणत फोन उचलतो. चैतन्य अर्जुनला सांगत असतो, अरे अर्जुन, एक मेजर प्रॉब्लेम झालाय. अरे आपण नाही का आपल्या काल क्लायंटला बेल मिळवून दिली. अरे पण त्या क्लायंटच्या भावाने पुन्हा एकदा आपल्या क्लायंटला दुसऱ्या एका केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो आपल्या क्लायंटवरती अब्रू नुकसानीचा दावा करतोय. त्याचं असं म्हणणं आहे की आपल्या क्लायंटमुळे त्याची बदनामी झालेली आहे. खरं तर असं काहीही घडलेलं नाहीये. याने स्वतःहूनच काही माणसांना धमक्या दिल्या आणि स्वतः विरुद्धच कायनो बोलायला सांगितलं आणि आता आपल्या क्लायंटला फसवतोय. त्यावर मग अर्जुन हा एक मिनिट चैतन्य, मी तुला सांगतो असं म्हणत सायलीला म्हणतो, बायको मी बाहेर जाऊन गाडीपाशी थांबतो किंवा गाडीत बसतो, तू ये लवकर बिल भरशील का तू. त्यावर सायली म्हणते, हो चालेल ना, मी बिल भरून येते, तुम्ही व्हा पुढे. मग अर्जुन तिकडून पुढे फोनवर बोलत जातो. सायली ही आता बिल भरण्यासाठी उठून काउंटरवर जाते. अर्जुन आता गाडीजवळ येऊन उभा राहतो आणि चैतन्य बरोबर फोनवर बोलत असतो. पण आता सायली 5 मिनिट झाली तरी आलेली नसते. त्यामुळे अर्जुन आता गाडीत बसून घेतो. तर आता इकडे सायली जी असते ती बिल भरत असते आणि आता बिल भरून झाल्यावरती जात असताना समोर तिला काही गर्दी दिसते. गर्दी एवढी कसली आहे हे बघण्यासाठी सायली सुद्धा तिथे जरा उभी राहते. त्यावेळी तिला दिसतं की एक मुलगी घाबरलेली आहे आणि एक माणूस तिला सावरतोय. सायली जरा व्यवस्थित निरखून जरा 2 मिनिट थांबून बघते. तेव्हा तिच्या लक्षात येतं की हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणीही नसून सचिन आहे. सचिन म्हणजे अस्मिता ताईंचा नवरा आणि त्याच्याबरोबर जी मुलगी आहे ती साक्षी आहे. आता हे बघितल्यानंतर सायलीला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. सायली म्हणते, याचा अर्थ सचिन भाऊजी अजूनही एका मुलीबरोबर रिलेशनमध्ये आहेत आणि ती मुलगी दुसरी तिसरी कोणीही नसून साक्षी इकडे. सचिन साक्षीला म्हणत असतो, कूल डाऊन सॅम, कूल डाऊन, तू घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्याबरोबर, मी काही नाही होऊ देणार आहे तुला. तर इकडे सायली आता विचार करते, हे सगळं जर मला अस्मिता ताईंसमोर आणायचं असेल तर माझ्याकडे पुरावा असणं खूप गरजेचं आहे. कारण अस्मिता ताई माझ्यावरती पुराव्याशिवाय विश्वास ठेवणार नाहीयेत आणि त्यांना सचिन भाऊजीच खरे वाटणार आहेत. त्यामुळे मला या गोष्टीचा पुरावा मिळवला पाहिजे. काय करू. इतक्यात सायलीच्या लक्षात येतं तिचा फोन तिच्या हातामध्ये आहे. मग सायली अजिबात वेळवाया न घालवता पटकन फोनमध्ये व्हिडिओ शूट करते आणि म्हणत असते, सचिन भाऊजी तुम्हाला काय वाटलं, तुम्ही अस्मिता ताईंना सहजपणे फसवाल आणि आम्ही आमच्या अस्मिता ताईंना फसून देऊ नाही. काहीही झालं ना तरी आम्ही अस्मिता ताईंना कोणीही फसू देणार नाही आहोत. आता लवकरात लवकर तुमचा हा काळा चेहरा मी अस्मिता ताईंसमोर आणणार आणि अस्मिता ताईंना कायमची, अगदी कायमस्वरूपीची तुमच्या सतावडीतून सोडवणार. बिचाया आमच्या अस्मिता ताई यांच्यावरती एवढ्या निसंकोचपणे विश्वास ठेवतात, त्यांच्यावर प्रेम करतात आणि ते हे सचिन भाऊजी त्यांचा विश्वासघात करतात नाही. सचिन भाऊजींच्या पापाचा घडा आता भरलेला आहे.
मी सचिन भाऊजींना नाही सोडणार आणि ही साक्षी हिला तर तुरुंगात घातलं होत. आम्ही जन्मठेपेची शिक्षा मिळवून दिली होती तरी सुद्धा ही तुरुंगातून बाहेर आली. माझ्या मधुबाऊंची अवस्था हिच्यामुळे वाईट झालेली आहे, त्यामुळे हिला सुद्धा मी बाहेर नाही राहू देणार नाही. जर यांच्या मदतीने पुन्हा हिला तुरुंगात घालवलं तर माझं सुद्धा नाव साक्षी सायली नाही. बरं झालं मला ही जिवंत असल्याचंही इथे समजलं. ते आता लवकरात लवकर मला हे सगळं यांच्याबरोबर बोललं पाहिजे. सायलीला आता ही गोष्ट माहीत नाहीये की साक्षी जिवंत असल्याच सत्य अर्जुनला आधीपासूनच माहिती आहे. तिला हेच वाटते की अर्जुनला यातलं काहीही माहीत नाहीये. मग सायली आता तिकडे डोळे मोठे मोठे करून सचिनकडे बघत असताना सचिन मात्र आजूबाजूला बघत असतो की आपल्याला कोणी बघत तर नाहीये ना. त्यावेळी आता सचिन याची नजर समोर जाते आणि सायलीला तो समोर बघतो आणि आता सचिन खूपच जास्त घाबरलेला असतो. काय बोलावं काय करावं सचिनला काही सुचत नसतं. त्यावेळी आता सचिनची नजर अशी एका ठिकाणी कुठे रोखून राहिली हे बघण्यासाठी साक्षी समोर बघते तर साक्षीला समोर सायली दिसते. सायलीला बघून आता इकडे साक्षी सुद्धा खूप खूप घाबरते. मग आता इकडे सायली ही तिकडं निघून जाते. इकडे साक्षी हिला कळत नसतं की हे सगळं काय होऊन बसलं. आता मी काय करू. सचिन हा लगेचच साक्षीला म्हणतो, सॅम तू जरा 2 मिनिट माझ्यापासून बाजूला हो प्लीज, मी आलोच पटकन. आता साक्षी म्हणू लागते, सचिन आणि तू कुठे चाललास आणि मला अशी एकटी सोडून. ते सुद्धा नाही. नको सचिन, तू कुठेही जाऊ नकोस. मला सध्या तुझी सर्वात जास्त गरज आहे. सचिन प्लीज प्लीज थांब. सचिन म्हणतो, सॅम मी पुन्हा येईन पण प्लीज प्लीज मला आत्ता जाऊ दे. आत्ता सध्या माझं जाणं खूप गरजेचं आहे. सॅम प्लीज ट्राय अंडरस्टँड. आणि मग तो आता लगेचच साक्षीला तिकडे सोडून सायलीच्या मागे मागे येतो आणि आता तो सायलीला म्हणत असतो, सायली वहिनी, सायली वहिनी ऐका ना माझं. सायली वहिनी प्लीज थांबा. सायली वहिनी, सायली वहिनी तुम्हाला जे वाटत तसं काही नाहीये. सायली वहिनी पण सायलीला आता सचिनच्या नीच कृत्याचा एवढा जास्त राग आलेला असतो की सायली आता काही बोलतच नाही. ती थेट गाडीमध्ये बसते आणि अर्जुनला म्हणते, गाडी चालू करा. त्याबरोबर अर्जुन हा बघतो तर काय सायलीचा मूड जातानंतर एकदम फ्रेश होता, चांगला होता. पण मग आता सायलीला काय झालं. अर्जुन सायलीला विचारू लागतो, बायको काय काय झालं नाही म्हणजे आपण या कॅफेमध्ये येण्या अगोदरपासून तुझा मूड खूप व्यवस्थित होता, छान होता आणि आपण कॅफेमध्ये आलो, कॉफी वगैरे सुद्धा छान प्यायलो आणि अचानक तुझा मूड एवढा खराब झाला. काय झालं. आपल्याला लवकर घरी जावं लागतंय की मग मी ऑफिसला जाणार आहे. ह्या गोष्टीमुळे तुला नर्वस वाटते का. हे बघ तस असं काहीही असेल तर तू मला सरळ सांगू शकतेस. माझं काहीच म्हणणं नाहीये तसं आहे का काही. सायली म्हणते, नाही हो. त्यावर अर्जुन म्हणतो, अगं मग काय झालं. कॅफेमध्ये पैशाच बिल भरताना काही गडबड झाली आहे का. बोल ना. सायली म्हणते, नाही म्हटलं ना मी. अहो तुम्ही का उगाचच्या उगाच मला प्रश्न विचारताय. करा ना तुम्ही तुमचं ड्रायव्हिंग. मी तुम्हाला विचारत असते का एवढे प्रश्न. आता सायली ही अशी चिडल्यावर अर्जुन म्हणतो, बर 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 रिलॅक्स रिलॅक्स, तू चिडू नकोस. बर चिडू नकोस. मग सायली म्हणते, मग तुम्ही शांतपणे गाडी चालवा, उगाच मला नसते प्रश्न विचारू नका. अर्जुन गाडी चालवू लागतो. मग इकडे सायलीच्या मनातन मात्र ते विचार काही जात नसतात. सायलीला सत्र राहून सचिनच वागणं आठवत असतं. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे प्रिया ही फोनवरती बोलत असते आणि आता ती जे काही या आधी फोनवर बोललेली असते त्या फोनवरच या बोलण्यामुळे कल्पनाला ना शंका आलेली असते की नक्कीच प्रियाची काहीतरी गडबड सुरू आहे. मग नक्की तन्वीच काय सुरू आहे हे बघून घेण्याची उत्सुकता कल्पनाच्या मनामध्ये वाढते. मग कल्पना काय करते. कल्पना विमलला हाताशी धरते. ती विमलला सांगते. विमल तन्वीवरती बारीक लक्ष ठेवते. कुणाशी बोलते, काय बोलते, काय करते, या गोष्टी मला येऊन सांग. कळलं मला सांग किंवा सायलीशी बोल. त्याबरोबर मग आता विमलला आधी सायलीने सुद्धा हीच गोष्ट सांगितलेली
आणि आता कल्पनेने सुद्धा मग काय, आता विमल ही बरोबर प्रियाच्या म्हणजे पूर्ण गोल गोल राहते आणि प्रियावरती ती अगदी व्यवस्थित लक्ष ठेवते. मग आता प्रिया ही इकडे फोनवर बोलत असते आणि आता ती इकडे नागोबाला म्हणत असते, अहो नागराज काका, मी कितीदा सांगते तुम्हाला की तुम्ही मला फोन करू नका, तुम्ही मला फोन करू नका, मी स्वतःहून तुम्हाला फोन करेन. हो, तुम्ही तिकडे मस्त तुरुंगात बसलाय, पण इकडे माझं तसं नाहीये. मला इकडे घरातली सगळी काम करावी लागतात आणि त्याहून महत्वाचं माझ्याकडे सतत कोणाच तरी लक्ष असतं. मी जर तुमच्याशी चॅटवर बोलले ना, तर सगळ्यांना शंका येईल की आपणच दोघंजण आहे, म्हणून म्हणतो की प्लीज तुम्ही थोडा वेळ मला फोन वगैरे करणं टाळा. मी नंतरन स्वतःहून तुम्हाला करत जाईन ना रोज. हो तर एक फोन. त्याबरोबर आता हे सगळं बोलणं विमल ऐकते. विमलला आता लक्षात येतं की याचा अर्थ नक्कीच तन्वीताई कोणाशी तरी महत्वाच्या माणसाशी बोलतायत. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे जो सचिन असतो त्याला तर सायलीने रंगे हात पकडले आणि सायली साधीत तिथे उभीही राहिलेली नाहीये. यावरूनच सचिनला कळालेलं असतं की सायलीचा राग हा खूपच डेंजर आहे. मग तो विचार करतो की नाही काहीही झालं तरी सायली वहिनींपासून मला वाचायलाच हो. घरातल्या सगळ्यांचा विश्वास आहे सायली वहिनींवर. जर सायली वहिनी माझ्या विरोधात एक जरी शब्द बोलल्या तरी घरातले मला घरातून बाहेर काढतील, त्याआधी मला काहीतरी केलं पाहिजे. मग आता सचिनला एक खेळण्याचं दुकान दिसतं. सचिनच्या दुकानात जातो आणि आता सचिन तिकडनं लहान मुलांची सगळी खेळणी घेतो आणि त्यानंतर आता तो लहान बाळासाठीचे थोडेसे कपडे वगैरे घेऊन घरी येतो. आता घरी तो आल्याबरोबर इकडे अस्मिता दरवाजातच असते. म्हणते, सचिन, अरे काय रे, किती उशीर, कधीपासून वाट बघते मी तुझी. त्याबरोबर मग सचिन म्हणतो, सॉरी ना. त्यावर ती म्हणते, अरे पण तू होतास कुठे ते तरी सांग मला. असं कुठे एवढं महत्वाचं काम होतं तुझं की तुझी गरोदर बायको घरात आहे हे तुझ्या लक्षात नाही आलं. त्यावर सचिन म्हणतो, अगं माझं काय काम असणार, तू एवढा क्रेडिट कार्ड माझ्यावरती विश्वास सोपवून मला दिलायस तर मग मला सुद्धा त्याचा योग्य तो आणि चांगलाच वापर केला पाहिजे की नाही. म्हणून मी आपल्यासाठी आणि आपल्या बाळासाठी थोडीशी खरेदी केली. त्याबरोबर हे ऐकून आता अस्मिता म्हणते, काय खरंच आपल्यासाठी आणि बाळासाठी सुद्धा. सचिन म्हणतो, हो अगं, आता एवढा मोठा राग, रुसवा, चूक, बरोबर या सर्व गोष्टी सोडून घरातल्या सर्वांनी मला माफ केलं, घरातल्या सर्वांनी माझा स्वीकार केला. मग आता मी हे एवढं तर करायला हवंच ना. आणि आपल्या बाळासाठीची खरेदी मी नाही करणार तर कोण करणार. अस्मी, सॉरी यार, मी तुझ्यावर काल रात्री रागवायला नको होतं, पण काय करू, कामामुळे होतं सध्या मला असं चिडचिड करायला. त्यावर ती म्हणते, इट्स ओके सचिन. आता इतक्यात सायली तिकडे येते. आता सचिनने आणलेल्या वस्तू का तो सायलीला तो अस्मिताला बाहेरच हॉलमध्येच दाखवत असतो. आता इतक्यात सायली तिकडे आल्यावर अस्मिता सायलीला म्हणते, सायली बघ ना, सचिनने आमच्या होणाऱ्या बाळासाठी केवढ्या छान छान वस्तू आणल्यात. काल तुम्हाला सगळ्यांना सचिनच बोलणं वाईट वाटलं, पण सचिन कालच स्ट्रेसमध्ये होता म्हणून रागाच्या भरात तो बोलून गेला. पण आता बघ सचिन माझी केवढी काळजी घेतोय. सायली म्हणते, बास करा सचिन भाऊजी, नाटक अजून किती वेळ. अस्मिता ताईंना फसवणार आहात, किती अंधारात ठेवणार आहात तुम्ही अजून. अस्मिता ताईंना काय मिळतं हो तुम्हाला तिच्या त्यांच्या भावनांशी खेळून का. बिचारा अस्मित ताईंच्या भावनांचा आणि आयुष्याचा खेळ मांडलाय तुम्ही. सचिन आता बिचारा केविलवाना चेहरा करतो, बिचारा कसला नालायक चाहेतो. मग आता लगेचच इकडे अस्मिता म्हणते, सायली काय बोलतेस तू हे, आणि कुठली पद्धत ही माझ्या नव्याबरोबर बोलण्याची. म्हणजे तुम्ही पुन्हा माझ्या नव्याबरोबर चांगलं वागण्याचं फक्त नाटकच करत होतात का. 2 दिवस चांगली वागलीस ना त्याच्याशी, म्हणून घरातलं वातावरण किती हसत खेळत राहिलं आणि आता पुन्हा बेते पाढे 55 करतीस. त्यावर सायली म्हणते, यांची ना लायकीच नाही अस्मिता ताई यांच्याबरोबर चांगलं वागण्याची. त्यावर अस्मिता म्हणते, सायली
कोणाबद्दल बोलतेस ते विसरतेस का? तू सचिन नवरा आहे माझा, सायली म्हणते. तेच तर ना अस्मित ताई, हा नवरा आहे तुमच्या. हेच तर दुर्दैव आहे ना आपलं सगळ्यांच्याच. हा नवरा नकोच हवा होता तुमच्या. मग बघितलं असत याच्याकडे नाही, याला याची खरी लायकी दाखवून दिली असती ना, तर मी सुद्धा माझं नाव मिसेस अर्जुन सुभेदार सांगितलं नसतं. तुम्हाला विश्वास होत नाहीये ना माझ्यावर? एक मिनिट सचिन भाऊजी, सांगा ना आता स्वतःच्या तोंडाने काय काय करामती केल्यात. तुम्ही आज कुठे होतात? तुम्ही हे कपडे, ह्या खेळण्या खरेदी करण्याच्या आधी तुम्ही कुठे गेला होतात? बोला. सचिन म्हणतो. सायली, वहिनी, मी ते कामासाठी गेलो होतो. सायली म्हणते. कामासाठी गेला होतात? तुम्ही कामासाठी गेला होतात? आता सचिन खोटं सरळ सरळ बोलत असतो, कारण सचिनला माहीत नसतं की सायलीने तिच्या फोनमध्ये व्हिडिओ वगैरे शूट केला असेल. सायली म्हणते, ठीक आहे, मग तुमचं काय काम होतं ना हे आता मीच सगळ्यांना दाखवते. आणि मग सायली आता तिचा मोबाईल काढते आणि तिच्या मोबाईल मध्ये तिने सचिनचा आणि साक्षीचा एक व्हिडिओ बनवलेला असतो. तो व्हिडिओ आता ती सगळ्यांना दाखवते आणि म्हणत असते, हे बघा बघा सचिन भाऊजींच महत्वाचं इम्पॉर्टंट काम, व्हेरी इम्पॉर्टंट. काय प्रेस कॉन्फरन्स म्हणतात ती. बघा बघा काय काय चाललंय ते. यांचं मी आणि अर्जुन सर ज्या कॅफेमध्ये गेलो होतो ना अस्मिताईत, याच कॅफेमध्ये हे त्यांच्या गर्लफ्रेंडला घेऊन आले होते आणि तिथे हे तिला मिठी मारून हे असे अश्लील चाळे करत होते. यांनी हे सगळं बघितलं नव्हतं. थॉक गॉड की हे आतमध्ये गेले होते कॅफेतून बाहेर, आणि म्हणूनच मला हे सर्व काही फक्त एकटीलाच बघावं लागलं. आता हे सगळं बघून अस्मिताच्या पायाखालची जमीन सरकते. अस्मिताला कळतच नसतं की काय बोलू आणि काय नाही. म्हणजे ज्या सचिनला मी सुधारण्यासाठी एवढी संधी दिली, ज्या सचिनला मी व्यवस्थित वागायला सांगितलं, सचिनला मी एवढ्या पाठीशी वेळा घातलं, पण तरीही सचिन मात्र सुधारत नाहीच आहे. अस्मिताला पश्चाताप होत असतो तिच्यात करण्यावरती. तिला वाटत असतं की का मी सचिनला घरात घेतलं, कशासाठी, काय गरज होती मला हे सगळं करण्याची. मग ती सचिनची कॉलर पकडते आणि म्हणू लागते, सचिन व्हॉट्स रॉंग, सांग ना व्हॉट्स रॉंग, काय चुकलं माझं? मी तुला घरात घेतलं, सगळ्यांना तुझ्याबरोबर चांगलं वागायला भाग पडला, तुझ्यावर विश्वास ठेवला, तुला माझं क्रेडिट कार्ड दिलं, या गोष्टी चुकल्या का रे? माझ्या का फसवणूक करतोयस तू? सचिन, माझी काय मिळते तुला मला फसवून? सचिन बोल, गप्प बसू नकोस. त्याबरोबर मग कल्पना ही अस्मिताला सावरू लागते आणि म्हणत असते, नको बोलूस अस्मिता बाळा, याला काही, यांनी नीच नालायक हरामी हराम खोर माणसाला ना काही बोलून फरकच नाही अगं. नालायक तो नालायकच राहणार शेवटी. समुद्राच पाणी कितीही स्वच्छ आणि नितळ दिसत असलं ना, तरी शेवटी समुद्राच पाणी घाण आणि घडूळच असतं. आम्ही सगळेच तुला समजावत होतो अस्मिता बाळा की याच्या नादी लागू नकोस, पण नाही, तू आमचं कोणाचंच ऐकलं नाहीस. त्यावर अश्विन म्हणत असतोस, अस्मिताई तू फक्त बोल की याचं काय करायचं नाही. जर याला आत्ताच्या आत्ता फरफटत घराच्या बाहेर काढलं ना, तर नाव नाही सांगणार. डॉक्टर अश्विन सुभेदार. त्याबरोबर लगेचच आता इकडे प्रिया हे सगळं काही बघत असते आणि प्रिया सचिनच्या ऐवजी स्वतःला इमॅजिन करत असते. रियाला वाटत असतं की बाप रे, या सर्वांना जर सचिनच सत्य समजले तर हे सर्व सचिन बरोबर असं वागतायत. मग जर यांना तो नागोबा म्हणालाय त्याप्रमाणे खरं कळालं की मी तन्वी नाहीये, तर हे सगळे माझं काय करतील? म्हणजे मी सुद्धा अशीच नागोबासारखे भिकारी होईल आणि या सचिन प्रमाणेच मला सुद्धा या घरातले लोक हिसकावून घरातून बाहेर काढतील, कुत्र्यासारखं वागवतील, हिनवतील का नाही? नाही असं ते जोरात ओरडते. त्याबरोबर अश्विन म्हणतो, तन्वी काय काय होते तुला? त्यावर ती म्हणते, अरे तेच म्हणते, नाही असं नाही बघू शकत सचिन, तुम्ही काय समजता काय तुम्ही आमच्या अस्मिताला? त्याबरोबर अश्विन म्हणतो, अगं खरं तर अस्मिताईची चूक आहे, अस्मिताईनेच याला संधी दिली म्हणूनच सर याच एवढं फावलं. त्याबरोबर सायली म्हणत असते, सचिन भाऊजी, अहो अस्मिता ताईंना वाटलं की जर त्यांनी तुम्हाला संधी दिली तर तुम्ही सुधराल, तुम्ही चांगलं वागाल, तुम्ही तुमच्या बाळाचा विचार कराल,
त्याच्या भविष्यासाठी काहीतरी तरतूद कराल पण नाही. या सर्व गोष्टी राहिल्या लांब. उलट तुम्ही तर सर्व गोष्टींची बदनामी, बर्बादी करायच्या पाठीत उडले. काय मिळालं तुम्हाला हे सगळं करून? सांगा ना, कशासाठी केलं हे सगळं? काय गरज होती तुम्हाला आहे असं वागायची? तुम्हाला माहिती आहे का तुमच्यावर विश्वास म्हणून अस्मिता ताईंनी आजपर्यंत आमच्या सगळ्यांबरोबर वाद घातला, सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी तुम्हाला साथ द्यायचं ठरवलं. आणि या सगळ्या बदल्यात तुम्ही काय केलंत? तुम्ही काय दिलत त्यांना? पुन्हा एकदा विश्वासघात. काय मिळालं तुम्हाला सचिन भाऊजी हे सगळं करून? तरी नशीब आज ते कॅफेमध्ये मी तुम्हाला रंगे हात पकडलं. म्हणून जर मी तुम्हाला तिकडे बघितलं नसतं तर पुन्हा एकदा तुम्ही अस्मिता ताईंना गोड गोड बोलून, खोटं बोलून लुबाडायला, फसवायला तयारच होतात. बरोबर ना? आता घरातले सगळेच जण अश्विनला सुनवत, सचिनला सुनवत असतात, काही ना काहीतरी बोलत असतात. पण इकडे सायली, अर्जुन हे तर सचिनची चांगली खरडपट्टी काढत असतात. तर बिचारी अस्मिता ही मात्र पूर्णपणे तुटून गेलेली असते, कोलमडून गेलेली असते. तिला कळत नसतं की म्हणजे आपण कुठे कमी पडतोय, कुठे चुकतोय. तिच्या समोर तिचा संसार तुटताना तिला ला दिसत असतो आणि तरीही ती आता फक्त डोळ्यातनं अश्रू घालत गप्प बसलेली असते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.